भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञो क्षर एव च। भूतात्मा जो स्वरूपतःच अत्यंत पवित्र आहे, कोणत्याही गुणकर्माची उपाधी ज्यास कधीही बाधू शकत नाही असा. परमात्मा प्रत्येक वस्तुमात्राच्या ठिकाणी आत्मा व्यापून असल्याने ईश्वराला सर्वश्रेष्ठ आत्मा म्हटले आहे. मुक्तानां परमागतिः जे जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटले आहेत, त्यांना मोक्ष मिळाला आहे, अशा मुक्तांनाही जो मिळविण्यास योग्य म्हणून सर्वश्रेष्ठ वाटतो किंवा ज्या ठिकाणी पोचले असताना पुन्हा परत येण्याची आपत्ती ओढवत नाही, म्हणून मुक्त ज्याचे ठिकाणी प्रविष्ट होतात तो. अव्यय व्यय म्हणजे नाश किंवा विकृती, जी ज्याचे ठिकाणी नाही, जो देशकाल निरपेक्ष जसाच्या तसा राहतो. पुरुष शरीराला पुर म्हणतात. पुर म्हणजे नगर किंवा गाव. त्याला जशा वेशी किंवा दारे असतात त्याप्रमाणे शरीरालाही नाक, कान इत्यादी 9 दारे आहेत. अशा या शरीररूपी गावामध्ये जो शेते म्हणजे झोपतो, राहतो, पूर्वीपासून ज्याला अस्तित्व आहे, म्हणजे अस्तित्वात येणाऱ्या कोणत्याही वस्तू पूर्वी जो अस्तित्वात आहे, किंवा पुरू म्हणजे विपुलता, अशा विपुलतेने म्हणजे समृद्धतेने युक्त असणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी जो राहतो, की जो विपुल फल देतो किंवा प्रलयाचे वेळी सर्व भुवनांचा विनाश करतो, किंवा जो सर्वदा पूर्णतेने युक्त आहे व ज्याच्यामुळे पूर्णता येते तो. साक्षी कोणताही अडथळा न येता स्वतःच्या ज्ञानरूपतेने जो सर्व काही पाहतो किंवा घडणाऱ्या कोणत्याही घटनेचा कसल्याही प्रकारचा संबंध स्वतःकडे येऊ न देता जो अलिप्तपणे सर्व गोष्टी पाहतो. क्षेत्रज्ञ क्षेत्र शरीराला क्षेत्र म्हणतात, कारण शेतात जसे टाकलेले बीज वाढते त्याप्रमाणे या शरीराच्या माध्यमातूनही वासना रूपात थोड्या प्रमाणात असलेली पापपुण्याची बीजे कृतीच्या रूपाने वाढतात. शरीराला क्षेत्र असे म्हणतात. या शरीराचे संपूर्ण व्यापार जो उत्तम रीतीने जाणतो तो. अक्षर जो क्षरण पावत नाही, झिजत नाही, उणावत नाही तो.